हॅलो गाईज, वेलकम टू आवर चॅनल. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आणि आज आहे रविवार. खूप चांगली सकाळ झाली आज आणि आज मला सुट्टी आहे. फायनली संडेला विकेंड्सला मला सुट्टी मिळाली. स्कायू वाजवत आहे बासरी. अंघोळ झाले तर बासरी नाही हा वा रे. तर चालू आहे सकाळपासून बासरी वादन चालू आहे. याची ते दुसरी बासरी कुठे गेली? दुसरी घेतली तुमच्याकडे आहे. हा ती घेऊन ये, नाही तर मग वरतीच राहील. हा कारण ती त्याला इझिली पडते. बघा हा आदूने स्वतःने बनवला. हे बघा, हे बघा ह्याने हे काय क्यूब आहे ना, त्याने स्वतःहून बनवला. जवळजवळ 1-2 तास मेहनत घेतली आणि हा बनवला. हा हँडीक्राफ्ट खूप छान करतो. नेहमी फर्स्ट येतो हँडीक्राफ्ट मध्ये. आणि आज काल त्याने हा पूर्ण दिवसभर हा क्यूब बनवला. त्याला क्यूब किती सेकंड मध्ये सॉल्व्ह करतो तू? 1 मिनिट 45 1.5 मिनिटामध्ये हा क्यूब सॉल्व्ह करतो. तुम्ही किती पण हार्ड क्यूब द्या त्याला. तर असं आहे. हा 3x3चा. ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. तर आता आलेलो आहे कांदिवलीचा जो अपना बाजार आहे तिकडे. अपना होलसेल सुवर्ण आणि थांबलेले आहेत. पुढे जायचं. खूप स्वस्त मिळतात तिकडे आणि युनिक प्रोडक्ट्स असतात खूप सारे. कितीला आहे काय नाही? 35 रुपीज ना. खूप स्वस्त असतात तिकडे प्रोडक्ट्स. युनिक हे ऑइल डिस्पेन्सर हे आहे 65 रुपीज. वाव. आईस्क्रीमचं भांडं किती रुपये? ऑलमोस्ट 60. बघा किती येते. 1 2 3 4 हा मोठावाला पासून छोटे 125 140. हां पण हा तिकडे 300ला होता ना. हे डॉग टाईप म्हणजे लाईट चालू होते. बघ ना असं मिनी LED टेक्स. काय अजून काय पाहिजे? हॅलो एव्हरीवन. तर आता आलं कांदिवलीला घरी इकडे. आम्ही त्या इथे गेलेलो पण त्याच्यामध्ये एवढे सबसे सस्ते दुकानमध्ये एवढं काय हे नाही मिळालं. म्हणजे व्हरायटी नव्हती त्याच्यामध्ये. म्हणजे संपलेलं ऑलमोस्ट माल. आणि म्हणजे आम्ही ज्याच्यासाठी गेलेलो ते आम्हाला आयटम्स मिळालेच नाहीत. आणि थोडेफार 2-3 आयटम्स म्हणजे जे असे नॉर्मल घेतले. एक क्यूब घेतला ह्याला स्कायूला खेळायला. आणि हे असे छोटेच घेतले आणि काहीच शॉपिंग केले नाही. होते जे प्रोडक्ट्स होते ना चांगलेच प्रोडक्ट्स असं नाही बोलत, पण ते ऑलरेडी आम्ही घेतलेले आहेत आधी, म्हणजे वापरतोय. तर त्यामुळे नवीन असे काय नव्हतं, म्हणजे ठीक होतं. पण तुम्ही एकदा भेट द्या, तुम्हाला नक्कीच आवडतील ते प्रोडक्ट्स. मला वाटतं बुधवारी येतात. बुधवार गुरुवारी त्यांच्याकडे नवीन माल भरला जातो. मग त्याच्यानंतर मग विकेंड्समध्ये तो पूर्ण संपून जातो. असं आहे. फ्रायडे सॅटर्डे संडे पूर्ण गर्दी असते. लोक पूर्ण मुंबई पुणे. गेल्या वेळी आम्ही गेलेलो होतो. ती एक लेडी इंस्टाग्रामची रील बघून औरंगाबादवरून इथे आलेली शॉपिंग करायला. आणि ऑलमोस्ट तिने खूप म्हणजे 12-15 हजाराची शॉपिंग करून गेली. पण तिने सांगितलं आम्हाला तेव्हा की ती एवढ्या लांबून आलेली आहे. तर तुम्ही देखील एकदा जाऊ शकता. मी ते दुकानाचं नाव तर टाकलेलंच आहे. अपना होलसेल बाजार करून एक आहे असं. ते तुम्हाला दिसेलच ह्याच्यात. आणि समतानगर आहे कांदिवलीला. तिथून ते हायवेवरून आपण राईट साईडला समतानगर जेव्हा जातो
तिथे पुढे गेल्यावर सेकंड राईट एक आहे, तिथून तुम्ही आज जाऊ शकता. कुणालाही विचारा, लोक तुम्हाला सांगतीलच तो ॲड्रेस. इवन गुगलच करून जा, आम्ही पण ते करून चालू. पार्किंग आहे अवेलेबल तिकडे कारची. तर असं चांगलं होतं. मग तिथून आम्ही गेलो ब्युटी सेंटरमध्ये, बॉम्बे ब्युटी सेंटर. पण तिथे आम्हाला म्हणजे त्यांनी जास्त अलाउड केलं नाही शूट करायला, काय घेतो किंवा काय. तर आम्हाला तिकडे एवढं शूट करता आलं नाही. तर त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट घरी आलो इकडे. आणि स्कायू ये इकडे, इकडे स्कायूचं पूर्ण हा दाखवते. ये इकडे, ये इकडे इकडे लवकर. जराही झोपला नाही आज पूर्ण दिवस, थोडासा फक्त ते बाईकवर झोपलाय फक्त, नाहीतर तिथं मस्ती चालूच आहे त्याची पूर्ण. हां, आता हा लवकर झोपणार, आज रात्री लवकर एकदम लवकर स्लिपी करणार ना तू. तर असं चाललंय. ठीक आहे, आता 2-3 ठिकाणी जायचा विचार चाललाय, पण खूप कंटाळा आलाय, खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय. पण बघू, जर निघालो आणि थोड्या वेळात फ्रेश झालो तर जाऊ, नाही तर परत म्हणजे जायला असं काय नाही, पण इन्फिनिटी. पण इतक्यात जा, परत पार्किंग करा. पार्किंग भेटली, कारण विकेंड्स आहे पूर्ण फुल होते, पार्किंग मिळत नाही. आणि मग परत त्या मॉलमध्ये एवढी गर्दी, ते मॉलमध्ये पण गर्दी सोडा, ते बिलिंगसाठी खूप गर्दी. तर त्याच्यासाठी आम्ही म्हणजे विचार करतो की ते हे ती ट्रिप इग्नोर करायची. बट बघू काय होतं आहे ते, कसं काय करतो. नाही तर मग नाही झालं तर मग डायरेक्ट जोगेश्वरी घरी, असं चाललं. ठीक आहे, तर चला स्टे ट्यून. आपण इथून निघाल्यावर पुढे भेटत राहू, काय असेल शूट करायला जमलं तर नक्कीच करू. ओके, चला बाय. हॅलो एव्हरीवन. तर फायनली आज लेट घरी आलो. आता झोपायची तयारी चालू आहे स्कायची, पण खूप लेट झालं यायला घरी, कारण गणपती पण खूप चाललेले रोडवर होते. हां ये. तर गणपतीची पण खूप होते, त्यामुळे खूप ट्रॅफिक होतं. आणि मला वाटतं संडे होता ना, उद्या रक्षाबंधन, तर सगळे आजच सेलिब्रेट करत आहेत रक्षाबंधन, त्यामुळे खूप ट्रॅफिक होती, खूप. पूर्ण दुपारी जाताना पण येताना मलाडपासून पूर्ण जाम, खूप हेक्टिक झालं. आलो आणि मग नंतर आता डायरेक्ट फ्रेश होऊन झोपणार. तर चला परत उद्या भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. ओके, गुड नाईट स्कायू, गुड नाईट करा. गुड नाईट. गुड नाईट. चला बाय.